हॅलो एव्हरीवन, मी अक्षता तुमची एज्युकेटर. तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र BEd CET आणि ELCT एक्झामिनेशन 2023. आणि या पर्टिक्युलर सिरीजमध्ये जे आहे आपण ॲव्हरेज जो आहे टॉपिक डिस्कस करत होतो फ्रॉम द युनिट मेंटल ॲबिलिटी. सो बिफोर मूव्हिंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, BEd CET एक्झामिनेशन 2023साठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. Full syllabus video lectures, 10 full syllabus test series, full syllabus complete notes and 2000 plus MCQ question bank. All above features will be provided to you in the course fees of 1000 rupees. दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलमेंट ऑफ कोर्स विच इज 8179138413 किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरनं इन्स्टॉल करून तिथूनही एनरोलमेंट करू शकता, ज्याचे स्टेप्स मी तुम्हाला अपकमिंग स्लाईडमध्ये एक्सप्लेन करते. त्यापूर्वी BEd CET एक्झामिनेशनसोबत जर तुम्ही ELCTचं प्रेपरेशन करत असाल तर तुम्हाला ह्या एक्स्ट्रा 50 मार्क्सच्या प्रेपरेशनसाठी एक कंपाइल्ड कोर्स आहे, ज्यामध्ये ELCTसोबतच BEd CETचं सुद्धा प्रेपरेशन करून घेण्यात येईल इन द कोर्स फीस ऑफ 1500 रुपीज. परत दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कोर्स जो आहे एनरोल करू शकता. ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जसं एनरोलमेंट करायचं असेल तर त्याला 3 स्टेप तुम्हाला फॉलो करावे लागतील. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करा. अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. इंटरफेसमध्ये खालच्या बाजूला स्टोअर नावाचा आयकन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय कोर्सेस या पेजवरती जाल. वरच्या साईडला जो सर्च टॅब दिसतो आहे त्या सर्च टॅबमध्ये तुम्हाला CET असं टाईप करायचं आहे. वन्स यू विल टाईप CET, तुम्हाला खालच्या बाजूला BEd CETचा कोर्स अलॉंग विथ द फीज डिस्प्ले होऊन जाईल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲव्हरेजचे जे काय आपले लेफ्ट आउट क्वेश्चन्स होते ते डिस्कस करणार आहोत. सो लेट अस बिगिन विथ टुडेज लेक्चर. सो हा क्वेश्चन नंबर 6 मी तुम्हाला ॲज अ होमवर्क दिला होता. आय होप स्टुडंट्सनी सॉल्व केला, आणि ज्यांनी नाही सॉल्व केला त्यांनी प्लीज लक्ष द्या. इन अ स्कूल द ॲव्हरेज मार्क ऑफ 3 बॅचेस आर 40, 50 and 60 students. Okay, average marks for 3 batches of 40, 50 and 60 students are 45, 55 and 70. Okay, so basically 3 batches आहेत, 3 डिफरंट बॅचेस आहेत. बॅच Aमध्ये 40 स्टुडंट्स आहेत, बॅच Bमध्ये 50 अँड बॅच Cमध्ये 60 स्टुडंट्स आहेत. हे A बॅच, ही B बॅच अँड C बॅच. ओके, अँड त्यांच्या ॲव्हरेज मार्क्सची जी सरासरी आहे दॅट इज 45, 55 and 70. ओके, सो देर आर 3 बैचेस, बैच A, बैच B एंड बैच C. उसके अंदर स्टूडेंट्स कितने हैं? 40, 50 और 60 स्टूडेंट्स हैं, और उनके मार्क्स की जो एवरेज है दैट इज़ गिवन 45, 55 and 70. So what they have asked us, find the average marks of all the students. All the students का हमें क्या निकालना है? एवरेज निकालना है. तो हमें ये अभी मेथड पता चली है दैट एवरेज इज इक्वल टू व्हाट मैम? सम बाय n, that is total number of observation. So as per this formula, if we find the summation for batch A, we'll get average is what? 45. समेशन कैलकुलेट करना है. SA लिख देती हूँ मैं इसको, और यहाँ पे लिख देती हूँ 40 स्टूडेंट्स, राइट. सो दिस इज गोइंग टू बी SA इज इक्वल टू 45 into 40 which is equal to 1800. This is the summation for batch A. Similarly, summation for batch B is equal to 50 into 55. directly ले लूँ अभी मैं. Yes, as we know formula is equal to average is equal to sum divided by n. So average दे रखा है हमें 55, और हमें पता है n number of students are 50. So हमें summation क्या मिलेगा? 50 into 55, that will be 2750. Similarly for batch C, the summation will be 60 into 70 which is equal to 4200. Now what they have asked us? They have asked us to calculate the average of whole batch. It means average of all these students हमें निकालना है. complete एक class का हमें क्या निकालना है? average. So average is equal to what? sum of the observation divided by total number of observation. For all the batches the summation will be 8100. This is for batch A. For batch B it is 2750, and for batch C it is 4200 divided by total number of what? Observations, that is total number of students here. 40 student, 50 student and 60 student, that is 40 plus 50 plus 60. Just add it. What we will get? 8750 upon 40 plus 50 plus 60 is equal to 150, right? 0 got cancelled. 875 divided by 15, we will get 15 5s are
and 15 8s are right 0.333 in the recurring digits. So what will be your answer? 58.33. तर यामध्ये काय क्वेश्चन होता लक्षात घ्या. 3 बॅचेस होते. 3 बॅचेसमध्ये नंबर ऑफ विद्यार्थी किती आहेत ते देऊन ठेवलेली होती संख्या 40 50 आणि 60. त्यांची सरासरी पण देऊन ठेवली होती 45 55 अँड 70. आपण काय कॅल्क्युलेट केलं सर? समेशन कॅल्क्युलेट केली, बेरीज कॅल्क्युलेट केली. बॅच एसाठी समेशन काय येणार आहे? ॲव्हरेज गुणिले एन नंबर ऑफ कॅन्डिडेट दॅट इज इक्वल टू 45 गुणिले 40 दॅट इज 1800. सिमिलरली बॅच बीसाठी काढलं आणि बॅच सीसाठी आपण काय काढलं? बेरीज काढली. तर आपल्याला माहिती आहे ॲव्हरेजचा फॉर्म्युला सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर सम ऑफ ऑब्झर्वेशन 3 बॅचेससाठी काय? एकासाठी 1800, दुसऱ्यासाठी 2750 आणि तिसऱ्यासाठी काय? 4200 डिवायडेड बाय 40 + 50 + 60 as it is representing the number of students, right? So calculation करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. Moving on to the next question. Average age of class of 29 student is 20 years. If the age of teacher is included, then the average age increases by 9 months. Find the age of the teacher. This is the question. Let us solve the question. यामध्ये average age of class of 29 students, average age is given which is equal to 20. मतलब average हमें पता है किती आलं, average किती आहे सर? 20 आहे. मला सांगा यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत? 29. ठीक आहे. तर मला सांगा यामध्ये समेशन किती येणार आहे? आपल्याला माहिती ॲव्हरेजचा फॉर्म्युला ॲव्हरेज इज इक्वल टू सम इंटू एन. सो समेशन इज इक्वल टू ॲव्हरेज इंटू एन. हा फॉर्म्युला माहिती आपल्या दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. सो ॲज पर दिस फॉर्म्युला समेशन काय येणार आहे? 20 × 29. दिस इज इक्वल टू 580 इयर्स. राईट, दिस इज गोइंग टू बी इक्वल टू 580 इयर्स. सोबतच आता यामध्ये त्यांनी काय सांगतात, जर टीचरला आपण इन्क्लूड केलं, इफ यू आर इन्क्लुडिंग वन टीचर इन दिस, सो द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स विल मूव्ह फ्रॉम 29 to 30. म्हणजे आधी विद्यार्थी किती होते? 29. त्यामध्ये एका टीचरला आपण ॲड केलं. आता नंबर ऑफ मेंबर किती झाले? 30 झाले. तर त्यांनी काय सांगितलं, जे ॲव्हरेज होती, जी सरासरी आहे ती 3 महिन्यांनी वाढलेली आहे. ॲव्हरेज आधी काय होती? 20 वर्ष होती. ओके, आता सरासरी कितनी वाढली? 3 महीन्यानी वाढलेली है. सो यहाँ पे क्या दिया था? पहले एवरेज था 20 ईयर्स. जब टीचर को हमने ऐड किया दैट इज़ इक्वल टू 30 मेंबर्स, तब इसके अंदर जो एवरेज हो गया वो 3 मंथ से बढ़ गया. दैट इज़ 20 ईयर्स प्लस 3 महीने. बरोबर. तर मला सांगा मी काय करणार आहे? 3 महिन्याला एक वर्षामध्ये कन्वर्ट करू शकते. कसं कन्वर्ट करू शकते सर? मला सांगा एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात. तर 3 महिने म्हणजे काय असणार आहे? 1/4 हिस्सा असणार आहे पूर्ण वर्षाचा. ठीक है. 3 मंथ्स यानी 1/4 ऑफ द कंप्लीट ईयर. एम आई राइट? सो यहाँ पे मैं क्या लूँगी? 20 ईयर प्लस 1/4 year. This is going to be 81 divided by 4 year. बरोबर. नाही समजलं कसं आलं मॅडम? मला सांगा. 3 महिने म्हणजे अख्ख्या वर्षाच्या 1/4 हिस्सा असतो. म्हणून मी काय केलं? 3 महिन्याच्या ऐवजी 1/4 वर्ष लिहिलं. बरोबर. 1:4 इयर लिहिलं. इथे काही नाही म्हणजे आपण काय करू शकतो सर? 1 कन्सिडर करू शकतो. दोन्ही साईडच्या डिनॉमिनेटर सारखे करण्यासाठी मी काय करेल? इथे गुणिले 4 करेल. खालच्या बाजूला 4नी मल्टिप्लाय केलं, वरच्या साईडनी 4 करेल. काय आलं मग? 80/4 प्लस 1/4. दिस इज गोइंग टू बी 81/4, जे की मी इथे डिरेक्टली लिहिलं. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर यामध्ये आपल्याला भेटली ॲव्हरेजची व्हॅल्यू. आता आपण समेशन इझिली काढू शकतो सर. कसं काढणार मला सांगा. आधी 29 स्टुडंट्स होते, एक विद्यार्थी एक टीचरला ॲड केलं, टोटल मेंबर्स किती झाले? 30 मेंबर्स असतात तेव्हा, म्हणजे जेव्हा टीचरला ॲड केलं 3 महिन्यांनी आपली सरासरी वाढली. 3 मंथ से हमारी एवरेज क्या हो गई? बढ़ गई. इसलिए आई हैव टेकन 20 ईयर्स प्लस 3 मंथ्स. राइट. तो हमारी अभी एवरेज कितनी हो गई? 81/4. व्हेन द टीचर इज एडेड, तो समेशन इजीली कैलकुलेट कर सकते. समेशन का फॉर्मूला एवरेज इंटू एन. एवरेज क्या आया हमारा? 81/4 इंटू एन इज़ वॉट? 30. सो कैलकुलेट दिस आउट, यू विल गेट 607.5 ईयर्स. व्हॉट इज दिस? दिस इज दी समेशन. नाव समेशन म्हणजेच काय? बेरीज. कशाची बेरीज आहे सर यामध्ये? जेव्हा टीचर ॲड झाली तेव्हाची बेरीज, आणि टीचर नसतानाची बेरीज पण आपल्याला माहिती आहे किती आहे? 580. तर दोघांना जर आपण मायनस केलं, कट केलं, तर आपल्याला टीचरची एज येऊन भेटून जाईल. ठीक आहे. म्हणजेच 607.5 मायनस
580. दिस इज द समेशन व्हेन टीचर वॉज एक्सक्लूडेड. जेव्हा टीचर नव्हती तेव्हाचं समेशन हा आहे. एंड जब टीचर थी जब समेशन क्या हो गया, ये हो गया. तो टीचर थी तब का समेशन माइनस टीचर नहीं थी तब का समेशन कर देना. 27.5 विल गेट दी complete age of the teacher. So the age of the teacher is what? 27.5 year. Got it? I hope तुम्हाला आता हे समजलं असेल. Moving on to the next question. Important question again. 2 years ago, the average age of the family of 5 members was 16 years. After a baby is born, the average age of the family is the same today. Find the present age of the baby. ठीक आहे. तर आता यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला हिंट काय लक्ष की एखादी व्यक्ती एखादी तिथं बॉर्न मेंबर दाखवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जे न्यूली बॉर्न आहे ते फॅमिलीमध्ये ॲड झालं तरी सरासरीमध्ये काही बदल नाही. एक लक्षात ठेवा, केव्हा पण एखादा व्यक्ती जर ग्रुपमध्ये ॲड होत असेल, ठीक आहे, ग्रुपमध्ये ॲड होत असेल आणि तो एक्झॅक्ट व्हॅल्यू घेऊन असेल जी ग्रुपमध्ये सरासरी चालू आहे, तेव्हा ॲव्हरेज ग्रुप ऑफ द सरासरी सारखी राहणार आहे. ठीक आहे. नाही समजलं परत एकदा मी सांगेल तुम्हाला. जर एखादी व्यक्ती समजा एक ग्रुप आहे, ग्रुपमध्ये 20 मेंबर आहेत, ठीक आहे, असे 20 मेंबर आहेत आणि ह्या ग्रुपची जी सरासरी आहे जर आपण पकडलं 20च आहे समजा, असं पकडा. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे 20 चॉकलेट आहेत असं समजा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे 20 चॉकलेट आहे. सरासरीचं सध्या डोक्यातून काढून टाका. देर इज़ वन ग्रुप. इन ग्रुप देर आर 20 मेंबर्स और ईच मेंबर के पास 20 चॉकलेट है. ओके. अगर नया आने वाला मेंबर 20 चॉकलेट लेके आएगा, इट मीन्स एग्जैक्ट चॉकलेट लेके आएगा जो सबके पास है. अर्थात पहिले 20 मेंबर होते, 20 मेंबरकडे प्रत्येकांकडे 20 चॉकलेट आहेत. बाहेरून येणारा पण 20 चॉकलेट घेऊन येतो आहे, तर सरासरीवरती काहीही फरक पडत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. सरासरीवरती काहीही फरक पडत नाही, प्लीज हे लक्षात घ्या. आणि जर बाहेरून येणारा व्यक्ती कमी चॉकलेट घेऊन असेल तर सरासरी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि बाहेरून येणारा व्यक्ती जर जास्त चॉकलेट आणत असेल तर सरासरी वाढते. 3 गोष्टी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केल्या. बाहेरून येणारा व्यक्ती एक्झॅक्ट सारखे चॉकलेट आणत असतील जेवढे ऑलरेडी प्रेझेंट मेंबरकडे असेल, तेव्हा सरासरीवरती काही फरक पडत नाही सर, सरासरी जशास तशी राहते. 20 प्रत्येकाकडे आहेत, 20 चॉकलेट प्रत्येकाकडे आहेत. ओके. 20 चॉकलेट प्रत्येकाकडे आहेत. बाहेरून येणारा पण 20 आणतो आहे, सरासरीमध्ये बदल नाही. बाहेरून येणारा 19 आणतो आहे, सरासरी कमी होते. बाहेरून येणारा 21 चॉकलेट आणत असेल, सरासरी वाढते. सो वी कॅन डिरेक्टली से दॅट की यावरनं आपल्याला एक कन्क्ल्युजन निघत आहे की मॅम जर आपल्या मेंबर्सकडे इक्वल अमाऊंट ऑफ चॉकलेट असतील, बाहेरून येणारा सेम आणत असेल, तर आपल्याला सरासरीमध्ये काहीही फरक दिसणार नाही. ठीक आहे. तर त्या क्वेश्चनला आपण सॉल्व करायला ट्राय करूया. क्वेश्चन काय बोललं लक्षात घ्या. 2 years ago, average age of family of 5 members was 16 years. ॲव्हरेज किती दिलं आहे सर, 16. मेंबर्स किती दिलेले आहेत, 5. समेशन काय येणार आहे तुमचं, 16 गुणिले 5. इट मीन्स 80 years. तुमचं काय आहे सर, समेशन 2 वर्षांपूर्वीचं. ठीक आहे. आफ्टर अ बेबी इज बॉर्न. एक बेबीचा जन्म झाल्यानंतर, ठीक आहे, एक बेबीचा जन्म झाल्यानंतर मला सांगा टोटल मेंबर्स किती होणार आहेत. मग आता 6 मेंबर होणार आहेत. ॲव्हरेज एज जसाला तसं राहिलं आहे बोललेलं आहे. इवन बेबीचा बर्थ होऊन एक मेंबर ॲड झाल्यावरती सुद्धा ॲव्हरेज जशाला तसं राहिलं. म्हणजे समेशन काय येणार आहे, 16 गुणिले 6 म्हणजे किती येणार आहे सर, 96 इयर. तुमचं काय आलं, समेशन आलं. कधी, जेव्हा बेबी इन्क्लूडेड होता. शोधायला काय सांगितलं आहे, बेबीचं एज शोधायला सांगितलं आहे. सिम्पली कसं कॅल्क्युलेट करणार, 96 - 80 करा सर. हे कधीचं ॲव्हरेज आहे, जेव्हा बेबी नव्हती तेव्हाचं ॲव्हरेज आहे. हे समेशन कधीचं आहे, जेव्हा बेबी नव्हती तेव्हाचं समेशन आहे. हे ॲव्हरेज कधीचं आहे सर, हे बेबी बॉर्न झालेलं सेम ॲव्हरेज जशाच तसं सांगितलं प्रश्नामध्ये. टोटल नंबर ऑफ मेंबर्स, एक मेंबर ॲड झाला, बेबी ॲड झाला. समेशन किती झालं सर, 96. आपल्याला शोधायचं आहे बेबीचं एज. 96 - 80 करा, 6 इयर्स तुमचं काय असणार आहे, बेबीचं एज असणार आहे. सिम्पल क्वेश्चन होता, सिम्पल क्वेश्चन होता. ओके. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर. John marks were wrongly entered as 83 instead of 63. If the average marks calculated for the whole class increased by half, then find the number of students in the class. असा हा क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय दिसत आहे तुम्हाला, चेंज इन ॲव्हरेज वेन 1 एंट्री इज एंटर्ड रॉंग.
ओके, हा टाईप ऑफ क्वेश्चनला आपण काय म्हणू शकतो, ॲव्हरेजमध्ये बदल आहे. ॲव्हरेजमध्ये काय होतं आहे, बदल आहे. कॅल्क्युलेट करून बघूयात आता आपण आता हा क्वेश्चन. आधी तर क्वेश्चन समजून घेऊयात. जॉन मार्क्स वर रॉंगली एंटर्ड ॲज 83 इन्स्टेड ऑफ 63. समजा जॉनला 63 मार्क्स पडलेत, बट एंट्री कशाची झाली सर, 83ची झाली. एंट्री कशाची झाली, 83ची झाली. Now, if the average marks calculated for the whole class increased by half, then find the number of students in the class, असा क्वेश्चन विचारलेला आहे. समजा क्वेश्चन एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं. समजा नंबर ऑफ स्टुडंट्स क्लासमध्ये जे आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स इन क्लास बी एक्स. ओके, मग ॲव्हरेज जे आहे इन्क्रीज जे दिलेला आहे, ॲव्हरेजमध्ये जो इन्क्रीज आहे तो कितीने आहे सर, हाफनी आहे. ॲव्हरेजमध्ये ॲव्हरेज जर हाफनी वाढत असेल तर मला सांगा, ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम डिवायडेड बाय एन. ॲव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय एन. सो द इन्क्रीज इन द टोटल नंबर ऑफ द स्टुडंट्स विल बी एक्स. स्टुडंट्सला आपण काय घेणार आहात, आपण एक काम करूयात, ॲव्हरेज इज इक्वल टू ॲव्हरेज, नवीन ॲव्हरेज जो आहे त्याला आपण कसं घेणार, एक्स गुणिले हाफ. एक्स गुणिले हाफ का घेत आहे सर, ॲव्हरेज काय घेत आहे मी, ॲव्हरेज काय घेत आहे, हाफनी वाढत आहे, अँड दॅट इज टोटल नंबर ऑफ स्टुडंटला मी एक्स घेत आहे. ठीक आहे. सो इन्क्रीज इन मार्क किती असणार आहे, म्हणजे समेशन किती असणार आहे, आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय एन. एन म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला माहिती आहे एक्स. ठीक आहे, एक्स. ॲव्हरेज किती आहे सर, हाफनी वाढत आहे, तर मी काय करत आहे, हाफ इंटू एक्स मला काय भेटणार आहे, समेशन भेटणार आहे. बरोबर. देअरफॉर इन्क्रीज इन मार्क्स जर शोधायचं असेल मला, इन्क्रीज इन मार्क्स, क्वेश्चनला कन्फ्यूज करू नका घेऊ. इथे मी काय शोधलं आहे, फक्त समेशन. फॉर्म्युला मला माहिती आहे ॲव्हरेजचा. मी इथे पकडले नंबर ऑफ स्टुडंट क्लासमध्ये एक्स आहेत, म्हणजे एनची व्हॅल्यू एक्स झाली. ॲव्हरेज प्रश्नामध्ये काय दिलं, अर्ध्यानी वाढत आहे, हाफनी वाढत आहे, तर मी त्याला काय घेतलेलं आहे, हाफ घेतलेला आहे. ठीक आहे. तर मला सांगा टोटल इन्क्रीज काय असणार आहे, टोटल इन्क्रीज आधी फॉल्स व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. फॉल्स व्हॅल्यू म्हणजे काय, जी आधी चुकीची संख्या पकडली होती आपण. चुकीची काय आहे सर, 83 चुकीने जे आहे लिहिण्यात आलेली होती. एक्झॅक्ट किती पडलेलं होतं तर 63 पडलेले होते सर. म्हणजे व्हॅल्यू किती आली, हे x/2ची व्हॅल्यू आहे. बरोबर. ही इन्क्रीज इन मार्क्स म्हणजे x/2ची व्हॅल्यू आहे, कारण ॲव्हरेज जो आहे, समेशन जो आहे x/2नी वाढतो आहे. बरोबर. तर यामध्ये x/2 किती येणार, 83 मायनस 63 विच इज इक्वल टू, इथे किती येणार मग सर, 40 स्टुडंट. सो तुमचा आन्सर काय येणार आहे, 40 स्टुडंट. ठीक आहे, 40 स्टुडंट तुमचं आन्सर येणार आहे. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून मला सांगू शकता. ॲव्हरेजचे पॉसिबल तेवढे क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेले आहेत. तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा डाऊट असेल फ्रॉम द लेक्चर 1 फ्रॉम द लेक्चर 2 तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून नक्की कळू शकता. आय विल सॉल्व युअर डाऊट्स. ओके. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.